ग्रामपंचायतीचे सार्वजनिक प्रश्न आणि विविध स्थानिक विषयांवरून निर्माण झालेल्या वैमनस्यातून सरपंचांना मानसिक त्रास देणे, खोट्या तक्रारी दाखल करून दबाव निर्माण करणे आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप तालुक्यातील लोधीटोला येथे समोर आला आहे. या प्रकरणी सरपंचांच्या मुलीसह गावातील नागरिकांनी आज शहर पोलीस ठाण्याचे पोनिरीक्षक यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी करत निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार त्यांचे वडील गावामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. गावातील विविध विकासकामे आणि सार्वजनिक प्रश्नांवरून काही स्थानिक व्यक्तींशी त्यांचे मतभेद झाले होते. या वैमनस्यातूनच त्यांच्या वडिलांविरुद्ध वारंवार खोट्या आणि वस्तुस्थितीविरुद्ध तक्रारी करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्याचा व त्यांची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. घडलेल्या एका मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की या प्रकरणातील खरी वस्तुस्थिती निष्पक्ष तपासातूनच समोर येणे गरजेचे आहे. घटना नेमकी कशी घडली, वाद कुणी उकरून काढला आणि त्यावेळी कोण उपस्थित होते याचा सत्य शोधणे आवश्यक आहे. या तपासात कुठलाही अडथळा येऊ नये किंवा पुरावे नष्ट केले जाऊ नयेत यासाठी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घ्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. क्या नाम है आपका? मेघा संजय ठाकरे। क्या बताएंगे, लोधीटोला में एक प्रकरण हुआ है और आपके जो भाई है उन्होंने कुछ अश्लील हरकतें की है, इसके ऊपर में आप क्या बताएंगे? सर, अश्लील हरकतें ऐसा हुआ जब उन्होंने मेरे पापा को रोके, मारपीट हुई। उस समय पे मेरे पापा और भाई वहाँ पे मौजूद थे। उस समय पे उनके घर का गुलशन सुला के वो मेरे को बोलता है, देख ये ले देख, बोले गंदी हरकतें मेरे सामने करने बैठा। उस समय पे मेरे भाई ने बोला कि बोले साले तेरे पास में है क्या, मेरे पास नहीं है क्या। तब मेरे भाई ने उसको अपना प्राइवेट पार्ट दिखाया, पर हमारे से ये गलती हो गई कि उन लोगों ने हमारा वीडियो बनाया। हम लोगों ने उस समय पे वीडियो नहीं बनाया क्योंकि हम लोग अपने घर के आदमियों को घर चलो इसलिए बोल रहे थे। उन्होंने ही पहले मारपीट शुरू की, मेरे पापा को उन्होंने ही पहले मारपीट की है। उनके घर पे कैमरे लगे हैं, उनके घर के कैमरे की जांच की जाए। वो लोग बोलते हैं कि हमारे घर के 3 महीने से कैमरे बंद थे, तो हम चाहते हैं कि उनके घर के 3 महीने की डीवीआर चेक करके कि कैमरे 3 महीने से बंद थे, कि समय के ऊपर उन्होंने बंद किए। क्योंकि गाँव के मेरे साथ में जो प्रतिष्ठित व्यक्ति है, उन्होंने बताया कि उनके घर में पहले से ही मारपीट करने के लिए डंडे लेके उनके घर की महिलाएं और पुरुष खड़े थे पहले से ही, कि सरपंच आए या उसका लड़का आए हम उसको मारेंगे। ये सारी राजनीति को लेकर है, क्योंकि हमारे गांव में आने वाले 2-3 महीनों में चुनाव आ रहे हैं और चुनाव के वजह से ये सारी चीजें राजनीतिक प्रेशर डाल रहे हैं और ये सारी चीजें कर रहे हैं। सर, चुटिया लोधीटोला येथे 7 तारखेला जो प्रकरण झाला ते नेमके प्रकरण काय आहे आणि वस्तुस्थिती काय आहे? दिनांक 7/8/2026 रोजी चुटिया लोधीटोला येथे 2 गटामध्ये भांडणं झाली होती. त्याच्यावरून ते दोन्ही गट पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते. त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये एक गट जो होता त्याच्यामध्ये दीपक कनसरे यांची फॅमिली त्यांनी तक्रार दिली की आरोपी संजय ठाकरे, गुंजन ठाकरे आणि ऋतिक ठाकरे यांनी त्यांना मारपीट केलेली आहे. त्यावरून त्यांची वैद्यकीय तपासणी करून जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात अपराध क्रमांक 617/26 कलम 118(2) विनयभंग 79 विथ रॉयट म्हणजे बलवा आणि मालमत्तेचे नुकसान असे कलम लावून आपण त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित जे आरोपी आहेत ते फरार आहेत. त्यांनी JMFC गोंदिया इथे बेलसाठी ॲप्लिकेशन केली होती, परंतु सदर कोर्टातून त्यांची बेल रिजेक्ट झालेली आहे. तेव्हापासून ते फरार आहेत. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित जे आरोपी आहेत संजय ठाकरे यांच्या तक्रारीवरून दीपक कनसरे, शोभालाल कनसरे आणि भगीरथबाई सुलाखे यांच्या विरोधात 118(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये तपास सुरू आहे. संबंधित आरोपी मिळाल्यानंतर त्यांना अटक करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. सर, काल एक केस झाली त्याच्यानंतर गावच्या तंटामुक्ती समितीचे आपलं पोलीस पाटील यांनी एक केस घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही पक्षाची बाजू न घेता फक्त एका पक्षाच्या बाजूने उभी राहून सर्व माहिती दिली. याबद्दल आपले काय मत आहे? सदर संबंधित ते व्हिडिओ मी बघितला आहे. त्याच्यामध्ये पोलीस पाटील जे काही बोलत आहेत त्या संदर्भात चौकशी करून त्यांचा अहवाल संबंधित कार्यालयाला कळवण्यात येईल. धन्यवाद. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.